आकाशवाणी सांगली केंद्र प्रसारित करीत आहोत G20 परिषदेनिमित्त आकाशवाणी सांगली केंद्र आणि विलिंगडन महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेविषयीचा आकाशवाणी वृत्तांत. आज या वृत्तांताच्या दुसऱ्या भागात वक्तृत्व स्पर्धेविषयी. वसुधैव 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 कुटुंबकम् एकी ईश्वर एकी ज्ञान वसुधैव कुटुंबकम्. श्रोतेहो, रविवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून विलिंगडन महाविद्यालय सांगली इथं आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेविषयी उत्सुकता दिसत होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. समाज माध्यमांची सामाजिक सलोख्यातील भूमिका, अमृत काळातील भारतासमोरील आव्हाने, स्त्री पुरुष समानता, वास्तव आणि अपेक्षा, ग्रामसंस्कृती हरवत चालली आहे का, असे विषय देण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेसाठी प्राध्यापक महादेव ठोंबरे, प्राध्यापिका लता ऐवळे आणि पत्रकार नंदू गुरव यांनी परीक्षण केलं. वक्तृत्व स्पर्धेत शिवम संजय माळकर या विद्यार्थ्यानं प्रथम पारितोषिक प्राप्त केलं. ऐकूया वक्तृत्व स्पर्धेतलं त्याचं भाषण. रसिक श्रोते हो, नमस्कार. इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल असं म्हणाले होते की भारताला कदापिही स्वातंत्र्य देऊ नका, कारण स्वातंत्र्य मिळालं तर या देशाचे अवघ्या 10 वर्षात 100पेक्षाही जास्त तुकडे होतील आणि भविष्यात हा देश बेचिराख होऊन जाईल. पण श्रोते हो, स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करून अमृत महोत्सव साजरा करणारा हा देश, तब्बल 142 कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या, 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, जवळजवळ 750 जिल्हे, 270 बोलीभाषा आणि विविध धर्म, जाती, प्रांत, भाषा यांचा डोलारा सांभाळत अभेद्य अशी लोकशाही आणि अजोड अशी राज्यघटना यांच्या बळावर आजही अत्यंत एकसंधपणे मोठ्या दिमाखात उभा आहे ते विन्स्टन चर्चिल यांचं भविष्य खोटं ठरवण्यासाठी. मग श्रोते हो, भारताच्या या अमृत महोत्सवी वाटचालीचं नेमकं रहस्य तरी काय? ब्रिटिशांची गुलामगिरी ते भविष्यातील जगाचा विश्वगुरू अशी उत्तुंग झेप या देशाने गेल्या 75 वर्षात नेमकी घेतली तरी कशी? आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आता आपल्या देशाला भविष्यात नेमक्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, याचाच वृत्तांत मांडण्यासाठी आपणासमोर उभा आहे. नमस्कार, मी शिवम संजय माळकर, भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सांगलीचा विद्यार्थी. अर्थातच आपणासमोर विषय मांडतोय अमृत काळातील भारतासमोरील आव्हाने. श्रोते हो, कला, क्रीडा, साहित्य, नाट्य, चित्रपट, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, संशोधन, संरक्षण, अवकाश प्रक्षेपण, श्वेत क्रांती, हरित क्रांती, धवल क्रांती, फळबाग क्रांती अशा प्रत्येक बाबतीत गेल्या 75 वर्षात भारत केवळ सक्षमच नव्हे तर स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनला आहे. एवढंच नव्हे तर प्लास्टिक बंदी, स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा नाविन्यपूर्ण अभियानांच्या माध्यमातून गेल्या 75 वर्षात भारताने संपूर्ण जगाला दिली एक नवी दिशा, एक नवी दृष्टी आणि एक नवं व्हिजन. पण श्रोते हो, सारं काही आलबेल आहे आणि 75 अमृतमय आहे असं मात्र नाही. कारण श्रोते हो, स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करून शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या उद्याच्या भारताला भविष्यातील काही तगड्या आव्हानांचा देखील सामना करावा लागेल. कारण एकीकडे वाढती लोकसंख्या, वाढती महागाई, बेकारी, भ्रष्टाचार, बेरोजगारी, तर दुसरीकडे वाढता दहशतवाद, प्रांतवाद, सीमावाद, फुटीरतावाद आणि युद्धजन्य परिस्थिती अशा काही बलाढ्य आव्हानांचा देखील सामना करावा लागेल. तर दुसरीकडं घरगुती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका याची सुद्धा दक्षता घ्यावी लागेल. याशिवाय महापुराची धास्ती, कोरोना महामारी, जैविक किंवा आण्विक युद्ध, चीन व पाकिस्तान बरोबरची सीमा सुरक्षा, आदिवासी विकास, महिला संरक्षण, प्लास्टिक बंदी, ग्लोबल वॉर्मिंग अशा अनेक लोकल टू ग्लोबल आव्हानांचा सामना करण्यासाठी सुद्धा भविष्यात आपल्याला सज्ज राहावं लागेल. श्रोतो, युनायटेड नेशनच्या अहवालानुसार सन 2020 मध्ये भारताची लोकसंख्या होती 139 कोटी 21 लाख. सन 2022 मध्ये भारताची लोकसंख्या होती 141 कोटी 31 लाख. म्हणजे दर 2 वर्षांनी भारताची लोकसंख्या तब्बल 2 ते 2.5 कोटीने वाढते, हे वास्तव आहे.
तर दुसरीकडं ऑस्ट्रेलियाची सन 2022 मधील अपडेट लोकसंख्या आहे 2,55,00,000. श्रोते हो, याचा अर्थच असा की दर 2 वर्षांनी आमचा भारत एका ऑस्ट्रेलियाला जन्म देतो. म्हणूनच श्रोते हो, स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करून शताब्दीकडे वाटचाल करताना जर आम्हाला देशाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचवायचा असेल तर लोकसंख्या वाढीचं हे प्रचंड आव्हान आम्हाला पेलावं लागेल. आणि त्यासाठी हम दो और हमारा केवल एक ही एकमेव उपाययोजना आहे. श्रोते हो, सध्या भारतातील बेरोजगारांची संख्या आहे तब्बल 12.5 कोटी. म्हणजे बेरोजगारी निर्मूलन हे देशापुढील आणखी एक बलाढ्य आव्हान असून नोबेल पुरस्कार विजेते भारताचे अर्थतज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन म्हणतात त्याप्रमाणे भारतातील या प्रचंड युवा शक्तीचं जर आम्ही राष्ट्रशक्तीत रूपांतर केलं नाही तर भविष्यात कोट्यावधी तरुणांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. श्रोते हो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळातील भारतासमोरील आणखी एक गडद आव्हान म्हणजे पर्यावरण रक्षण, प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ. कारण नुकत्याच जर्मनी येथे पार पडलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत असा इशारा देण्यात आला आहे की जर जागतिक तापमान वाढीचा पारा 1.5 ते 2 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढला तर निसर्ग व्यवस्थेत हाहाकार उडू शकतो आणि त्याचा सर्वाधिक फटका झिम्बाब्वे, श्रीलंका, व्हिएतनाम, फिजी आणि भारताला बसू शकतो. श्रोते हो, राजकारणाचा कधी नव्हे एवढा घसरत चाललेला दर्जा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मीडियाच्या माध्यमातून केली जाणारी प्रक्षोभक वक्तव्ये ही निरोगी लोकशाही पुढील आणखी एक बलाढ्य आव्हान म्हणावं लागेल. पण श्रोते हो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरची ही सारी आव्हानं पेलताना येणाऱ्या भविष्याबद्दल मी प्रचंड आशावादी आणि सकारात्मक आहे. म्हणूनच या विषयाचा समारोप करताना शेवटी मी इतकंच म्हणतो की प्रगतीच्या तुलनेत अधोगती थोडी आहे, कमाईच्या तुलनेत गमावलेलं थोडं आहे. भूतकाळ खडतर जरी भविष्य आमचे उज्ज्वल आहे. झाली 75 तरी शताब्दीची ओढ आहे. झाली 75 तरी शताब्दीची ओढ आहे. प्रज्ञा श्रीकांत माळकर हिनं या वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय पारितोषिक प्राप्त केलं. ऐकूया वक्तृत्व स्पर्धेतील प्रज्ञा श्रीकांत माळकर हिचं भाषण. रसिक श्रोते हो, नमस्कार. हेलन केलर या जगप्रसिद्ध अंध स्त्रीला एका व्यक्तीनं कुचेष्टेनं विचारलं, हेलन जी, अंधे होना इससे बुरी बात क्या हो सकती है? त्यावर हेलन जीने उत्तर दिलं, आंखें होना और फिर भी अंधे समान जीना इससे बुरी बात क्या हो सकती है? श्रोते हो, अगदी अशीच अवस्था आजच्या समाजाची झालेली आहे. कारण वाद, कलह, विसंवाद, भांडणं, नैराश्य, आत्महत्या, घटस्फोट, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक कलह, व्यसनाधीनता, टेन्शन, BP, शुगर अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या घराचं थिएटर झालंय आणि आपल्याच आयुष्याचा सिनेमा झालाय. याचं भानच आजच्या समाजाला राहिलेलं नाही. मनानं खचलेल्या आणि दुभंगलेल्या माणसाचं आयुष्य अक्षरशः काळवंडून गेलंय. त्याच्या आयुष्यातला आनंद आणि प्रकाशच निघून गेलाय. सर्वत्र भीती आणि निराशेचा अंधकार दाटून आलाय आणि म्हणूनच पुन्हा एकदा प्रसन्न मनानं आमचं जीवन उजळून टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. अगदी याच विषयावर बोलण्यासाठी उभी आहे रसिक श्रोते हो, नमस्कार. मी कुमारी प्रज्ञा श्रीकांत माळकर. अर्थातच आपणासमोर विषय मांडतीये, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. श्रोते हो, विमल लिमय नावाची कवयित्री आपल्या एका कवितेत असं म्हणते की घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, त्या अर्थाला अर्थ असावा, नको तर नुसती नाणी. पण श्रोते हो, असं कवी कल्पनेतलं घर भेटणं आज खूप दुर्मिळ झालंय. कारण आता काळ बदलला, जमानाही बदलला. पूर्वी आपल्याकडं एकत्र कुटुंब पद्धती होती. आजी आजोबा, आई वडील, बहीण भावंड सारेजण आनंदाने एकत्र राहायचे. घरं साधी होती पण माणसांची मनं मोठी प्रसन्न होती. आज घरं मोठी झाली, बंगले प्रशस्त झाले, दिवाणखाने ऐसपैस झाले, इमारतींची उंची वाढत चालली, पण माणसांची मनं मात्र खुजी आणि दुःखी होत चालली. तर दुसरीकडं व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरानं एकीकडं माणूस हा तंत्रज्ञानाचा गुलाम बनत चाललाय, तर दुसरीकडं घराघरातील संवाद संपत चालल्यामुळं माणसांची मनं ही बहिरी, बोथट आणि संवेदना शून्य होत चालली आहेत.
संवाद आणि समजूतदारपणाच्या अभावी अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित आणि उच्च शिक्षित नवरा बायकोंमध्येच घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलंय. गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही श्रोते हो, तर विद्यार्थी, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि महिला यांचं मनाच्या नैराश्यातून आत्महत्या करण्याचं प्रमाणही प्रचंड वाढलंय. कारण सन 2021-22 मध्ये महाराष्ट्रातील तब्बल 2587 शेतकऱ्यांनी मानसिक नैराश्यातून आत्महत्या करून आपल्या जीवनाचा शेवट केला. तर देशातील सर्वात प्रगत, समृद्ध, संपन्न आणि 100% सुशिक्षित अशा केरळ राज्यातील तब्बल 66 विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षणासाठी लागणारा मोबाईल मिळत नाही म्हणून मानसिक नैराश्यातून आत्महत्या करून आपल्या जीवनाचा शेवट केला. आता विद्यार्थी, शेतकरी, मध्यमवर्गीय अशी अनेक माणसं धडाधड आत्महत्या करीत असताना महिला तरी कशा पिछाडीवर राहतील? सन 2021 आणि 22 या 2 वर्षात देशातील तब्बल 2751 महिलांनी मनाच्या नैराश्यातून आत्महत्या केली. आणि या साऱ्या धक्कादायक घटनांनी आई वडील, शिक्षक, पालक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, समाजधुरीण अशा साऱ्यांची मनं सुन्न झाली आणि प्रत्येकाला अंतर्मुख करणारा एकच प्रश्न पडला की आता आनंदाने जगावं तरी कसं, जगण्याला बळ आणि मनाला उभारी द्यावी तरी कशी. श्रोते हो, या साऱ्या प्रश्नांना उत्तर देताना संत तुकाराम महाराज अतिशय मार्मिक शब्दात असं म्हणतात की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. श्रोते हो, खरं तर या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं म्हणणाऱ्या सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांपासून भले बुरे ते घडून गेले, विसरुणी जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर असं म्हणणाऱ्या सुप्रसिद्ध गीतकार सुधीर मोघेंपर्यंत आणि होणारा होताल, जाणारा जाताल, माग तू फिरू नको, येईल दिवस तुझाही माणसा, जिगर सोडू नको असा माणसातला आत्मविश्वास जागृत करणाऱ्या कवी गुरु ठाकूरांपर्यंत कित्येक लेखक कवींनी आणि संगीतकार गीतकारांनी मानवी मनाचा प्रचंड महिमा वर्णिलेला असताना माणसानं परिस्थितीपुढं का बरं गुडघे टेकावेत? श्रोते हो, खरं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर चंद्रावर पाऊल ठेवणारा, मंगळावर स्वार होणारा, ब्लॅक पार्टिकल्सचा शोध लावणारा माणूस मनाने मात्र हताश, निराश आणि हतबल का बरं व्हावा? श्रोते हो, याचं कारण असं की तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी या न्यायानं आनंदाची, सुखाची आणि प्रसन्नतेची गुरुकिल्ली स्वतःच्या आतमध्येच असताना माणसाने तिचा शोध बाहेरच्या भौतिक जगात का बरं घ्यावा? म्हणूनच श्रोते हो, याला उत्तर असं की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण या संत वचनाचं आचरण ही आज काळाची गरज बनली आहे. श्रोते हो, एकीकडे आजचा समाज हा भौतिकवाद, भोगवाद आणि चंगळवादाच्या दिशेनं गुरफटत चाललेला असताना दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच ज्यांनी आपला देह ठेवला ती सिंधुताई सपकाळ नावाची माई स्वतःच्या साऱ्या वेदना आणि यातना विसरून आनंदी चेहऱ्यानं आणि प्रसन्न मनानं महाराष्ट्रातल्या हजारो अनाथ मुलांना आपल्या मायेच्या पदराखाली घेते, त्यांना प्रेमाची ऊब देते, त्यांना घडवते, वाढवते, फुलवते आणि हे विश्वची माझे घर असं म्हणत त्या साऱ्या निराधार आणि पोरक्या मुलांची आई होते, तेव्हा कळून चुकतं की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. म्हणूनच आता तरी मुक्या होत चाललेल्या समाजानं भानावर यावं, माईंच्या वाटेवर चालावं आणि येणाऱ्या भविष्यासाठी प्रसन्न मनानं विवेकाची वाट धरून पुन्हा नव्या उमेदीनं सज्ज व्हावं एवढाच माफक आशावाद व्यक्त करून मी थांबते. मनपूर्वक धन्यवाद. भले बुरेचे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर,
जरा विसावू या वळणावर, या वळणावर. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर. जरा विसावू या वळणावर. वक्तृत्व स्पर्धेत तृतीय पारितोषिक प्राप्त केलं शुभम सुखदेव शेळके यानं. ऐकूया त्याचं भाषण. पारावरच्या गप्पा संपत चालल्या, ओढांच्या काठावरचा कलकलाटही थांबला. गोट्या आणि भवऱ्यांचे तर खेळच मोडले. मोबाईलनं सगळ्यांना एकाच साखळीत आणलं. विचारांनी धोतराची जागा टी शर्ट्स आणि जीन्सनं घेतली. नऊवारी साडी फक्त कपाटातच दिसली. सारवलेली दारं आता क्वचितच दिसू लागली. त्यांचीच जागा शोभेदार परशीनं घेतली. जातं आणि उकळ फक्त प्रदर्शनातच दाखवण्याची पद्धत आज जन्माला आली. आणि दारातला रांगोळीचा सडा आणि उकळ मात्र हरवलंय. जनावरांची संख्या सुद्धा आज कमी झाली, त्यामुळे भूक कमी आणि रोगराईच वाढली. कष्टाची कामं सुद्धा कमी झाली, त्यामुळे तरुण मुलं नको त्याच नादाला लागली. प्रदूषण कमी व्हावं म्हणून चुलीची जागा गॅस शेगडीनं घेतली. आणि दिल्लीसारख्या शहरामध्ये लोक कमी वयातच चालली. आधी भूक लागत नव्हती, आता भूक मिळते, पण त्याला चव मिळत नाही. कारण बांधून ठेवलाय सुंदर दिमागदार बंगला, विस्कटलाय सारा धोपडीतला संसार साधा. आणि म्हणूनच याच ग्रामसंस्कृतीला, याच भारतीय संस्कृतीला उजाळा देण्यासाठी आज या व्यासपीठाला प्रश्न पडतो की खरंच ग्रामसंस्कृती हरवत चालली आहे का? प्रश्नचिन्ह. रसिक श्रोते हो, नमस्कार. मी शुभम सुखदेव शेळके, मिरज महाविद्यालय मिरजचा स्पर्धक आपल्या समोर विषय मांडतोय की ग्रामसंस्कृती हरवत चालली आहे का? मित्रहो, माझ्या या आजच्या भाषणातून ग्रामसंस्कृती आत्ताची आणि पूर्वीची यात थोडीफार तुलनाच झाली आहे. आम्ही ग्रामीण भागात गुण्या गोविंदाने राहतो. एकमेकाच्या सुखदुःखात आम्ही स्वतःचे सुख आणि दुःख पाहतो. पण आज गाव पाहिलं आणि शहर पाहिलं तर आम्हाला असं वाटतंय की आम्ही गावसुद्धा हरवत चाललो आहोत. पूर्वीच्या ग्रामसंस्कृतीत एक विशेषता असायची. एखाद्या घरी जर विवाह सोहळा असला तर संपूर्ण गाव त्या विवाह सोहळ्याला जायचा. कोणी दूध आणून द्यायचा, कोणी साखर आणून द्यायचा, कोणी भाजीपाला आणून द्यायचा, तर कोणी धान्य आणून द्यायचा. पण गावचा कोणताही पाहुणा उपाशी घरी जात नव्हता. ही ग्रामसंस्कृती परंपरा होती. पण आज ते बिघडत चाललंय. आज प्रत्येक जण जाती आणि धर्मांच्या साखळीत गुंतलेले आहोत. आपण प्रत्येक जण त्या शकत नाही, कारण तो परक्या जातीचा आहे. त्या विवाहाला मला जाण्याची परवानगी माझं मनच देत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. मग ग्रामसंस्कृती हरवत चालली आहे. आणि ग्रामसंस्कृतीत तरुणाई एक संस्काराची होती. त्यावेळेला एक वातावरण वेगळं होतं की असे फाटलेले तुटलेले कपडे ग्रामसंस्कृतीत वापरले जात नव्हते. प्रेम विवाहाला तर ग्रामसंस्कृतीत थराच नव्हता, कारण गरीब वडीलधारी मंडळींचा धाक असायचा. जरी एखाद्यानं विवाह केला तर त्याला परिवारच नव्हे तर गावही थारा द्यायचा नाही, अशी त्यावेळीची परिस्थिती होती. त्यामुळे परिस्थिती जपली जायची. आणि डोक्यावर तीच मुलगी त्या मंडळींपुढं डोक्यावर पदर घेऊन गुलाम असल्यासारखी राहायची. पण ते वातावरण मात्र गुलामीचं नसून ग्रामसंस्कृतीचं, भारतीय संस्कृतीचं एक चांगलं आणि समृद्ध वातावरण होतं. आज ती ग्रामसंस्कृती हरवत चालली. आज काळ बदलला, समाज बदलला, त्याचप्रमाणे ते डोक्यावरचा पदरही गेला. आणि एकत्र कुटुंब पद्धती जी पूर्वी होती ती कुटुंब पद्धती बदलली. त्यामुळे भारतीय संस्कृती विस्कळत गेली. आज वडीलधाऱ्या मंडळींपुढं पूर्वी आदराने वागणाऱ्या मुली सुना चक्क डोक्यावरचा पदर खांद्यावर घेऊन आयटीत चालू लागल्या. वडीलधाऱ्या मंडळींपुढं धाकानं पळणारं लहान बाळ आता म्हाताऱ्या माणसांची टिंगल टवाळकी करू लागलं. पूर्वी मास्तरांना घाबरणारा विद्यार्थी आज मास्तरांना वाकुल्या दाखवू लागला. इतकंच नव्हे तर मास्तरांना दबाव आणून वर्गातल्या मुलांचा मास्तरांसमोर छळ केला जायची परिस्थिती आज झाली आहे. त्याबरोबर भारतीय संस्कृती गेली, विचारही गेली, साडी गेली, लुगडीही गेली. त्या जागेवर शहरात नव्हे तर आज खेडेगावात सुद्धा जीन्स पॅन्ट, शर्ट आणि पॅन्टची पद्धत आली. पूर्वी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावं म्हणून अनेक संतांनी आपले ध्येय झिजवले. पण आज त्याच संतांचे बुरका पांघरले सारखेचे आश्रम गावात आनंदाने आणि अभिमानाने डोलू लागले. पण आज पुन्हा याच गोष्टीचा विचार करून आपल्याला गाव आणि शहर सुधारण्याची गरज तुम्हाला मला आहे असं मला वाटतं. आज शहर तर बिघडत चालले आहे, त्याचप्रमाणे गावसुद्धा बिघडत चालले आहेत असं मला वाटतं. तरी थोड्या प्रमाणात आज गावात माणुसकी जिवंत आहे. कारण एखादा अनोळखी व्यक्ती आपल्या घरी आला आणि त्यानं एखाद्याचा पत्ता जरी विचारला तर माहीत असून सुद्धा चक्क नाही म्हणणारी पिढी आज शहरात जन्माला आली. ती परिस्थिती पण आज गावात नाही. गावात तहानलेला पाणी देण्याची पद्धत आजही गावात जिवंत आहे.
मग परीक्षक महोदय, मला असा प्रश्न पडायला लागतो की ही जी संस्कृती चालली आहे त्यामुळे सर असं झालं की गावात सुद्धा आज शहरात जशी काम करण्याची, कष्ट करण्याची, शेतात जाण्याची लाज जशी वाटू लागली तशी गावातही मुलांना शेती करण्याची लाज वाटू लागली. त्यामुळे तरुण मुलं बेरोजगार निघाली, शेतीपासून फरफरट निघाली. त्यामुळे पुन्हा एकदा या मुलांना गावात शेती करण्याची, कामधंदे करण्याची सवय आज आपण लावली पाहिजे असं मला वाटतं. कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध आविष्कारांमुळे आज ग्रामीण संस्कृतीवर शहरी संस्कृतीचे अतिक्रमण होत आहे आणि आपल्याला हे बदलत चाललेलं अतिक्रमण रोखण्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातच खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीचं दर्शन घडतं. त्यामुळे हरवत चाललेले गावपण आणि भारतीय संस्कृती, ग्रामसंस्कृती जपण्याची तुम्हाला आम्हाला गरज आहे असं मला या व्यासपीठावर सांगावं वाटतं. आणि इतकंच नव्हे तर माणूस सुद्धा बिघडत चाललाय. या संस्कृतीमध्ये ग्रामसंस्कृती जशी हरवत गेली तसं माणूस सुद्धा बिघडत चाललाय. कारण रात्रीच्या जेवणावेळी घासातला घास बाजूला काढून वाटीवर भाजी शेजारच्या घरी नेऊन देणारी पिढीच आज मुळात थांबले. तोच रात्रीचा शिळा मसाले भात आणि चपात्या कचरा कुंडीत टाकताना कुठवा तर एखाद्या उपाशी लेकराला त्याची गरज असेल असं जेव्हा आम्हाला वाटत नाही ना, तेव्हा आमच्यातला माणूस ठरवलाय, माणूस ठरवल्या हीच ता खरी आमची ग्रामसंस्कृती. म्हणून या व्यासपीठाची रजा घेत असताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं की या झोपड्या आता आली वाहूनही गटारे, या झोपड्या आता आली वाहूनही गटारे, चिखलात हुंदक्यांच्या माणूस शोधतो मी, कोलाहात माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. रसिक श्रोते हो, धन्यवाद. आयोजित वक्तृत्व स्पर्धेविषयीच्या आकाशवाणी वृत्तांताचा दुसरा भाग आज आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं होतं ऐश्वर्या पटवर्धन हिनं. यासाठी तांत्रिक सहाय्य होत होते सुखदेव बागल आणि प्रमोद भोसले. प्रसारण सहाय्य महेश भिसे. निर्मिती संकल्पना श्रीनिवास जरंडेकर. सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. वसुधैव 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 कुटुम्बकम्, एकी ईश्वर एकी ज्ञान, वसुधैव कुटुम्बकम्.